मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा जीएनएम साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण, शिष्यवृत्ती उपलब्ध, SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा। आपण पाहत आहात BCCN न्यूज। बुलेट कॅमेरे, स्वच्छता दूत, कचरा गाड्या, शहरातील कचरा समस्येवर आमदार गायकवाडांनी प्लॅन सांगितला। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक, पुन्हा येथील कचरा डेपो हलविण्याचाही निर्णय। बुलढाणा शहरातील वाढत्या कचरा समस्येवर आणि मोताळा नगरपंचायती अंतर्गत येणाऱ्या कचरा डेपोच्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा पूजा गायकवाड आणि संबंधित ग्रामपंचायतीमधील प्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीदरम्यान कचरा समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। मोताळा येथील पुन्हा शिवारात कचरा डेपोचे काम सुरू असताना स्थानिक ग्रामस्थ, स्मशानभूमी, व्यायामशाळा आणि रस्ता वापरणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता। नागरिकांच्या तक्रारींनंतर या प्रश्नावर चर्चा करून तो कचरा डेपोचा स्पॉट हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगत आमदार गायकवाड म्हणाले की नवीन जागा ताबडतोब ताब्यात घेऊन त्यावर पुढील कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व्हिस रोडवरील सर्व प्रकारचे अतिक्रमणे 1 महिन्याच्या आत हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्या अनुषंगाने प्रशासन लवकरच धडक कारवाई करणार आहे। बुलढाणा शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात व रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर कचरा फेकला जात असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली। प्रत्येक नागरिकाच्या दारापर्यंत कचरा गाडी पोहोचावी यासाठी नवीन घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या जातील आणि आवश्यकतेनुसार निधीही पुरवला जाईल। कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक बुलेट कॅमेरे बसवले जाणार आहेत, ज्याद्वारे गाड्यांचे नंबर प्लेट्स आणि व्यक्ती ट्रेस करता येतील। तसेच मुख्य ठिकाणी स्वच्छता दूत तैनात केले जातील। सुरुवातीला व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांची बैठक घेऊन जनजागृती केली जाईल। त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत। नागरिकांनी आपले शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे व कचरा रस्त्यावर न टाकता घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। मोताळा नगरपंचायतच्या कचरा डेपोचा प्रश्न उद्भवलेला होता। पुणे शिवारामध्ये कचरा डेपोचं काम चालू असताना गावकऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास सुरू होता। तिथेच स्मशानभूमी, तिथेच व्यायामशाळा आणि तिथेच जायचा रस्ता, त्याच्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते आणि 2 दिवसापूर्वी सर्वच्या सर्व गाव मलाही भेटला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी भेटला आणि विनंती केली की बाई इथून हलवा, आणि त्या अनुषंगाने मी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मीटिंग लावली आणि तो स्पॉट आम्ही हलवण्याचा निर्णय घेतला आणि नवीन स्पॉट ताबडतोबीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। दुसरा विषय असा आहे की सुप्रीम कोर्टाने 1 महिन्याच्या आत स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे आणि जे काही सर्व्हिस रोड आहेत त्याचे सगळे अतिक्रमण काढायचे आदेश दिले। त्या अनुषंगाने आता प्रशासन ती कारवाई करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय, बुलढाणा शहर अतिशय सुंदर शहर आहे आणि म्हणून शहर सुंदर असताना शहराच्या आजूबाजूला जेवढा ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणात कचरा पडेला आपल्याला दिसतो। या कचऱ्यामध्ये शहरातील आणि काही पिरियडमध्ये सिटीतले शासकीय कर्मचारी ड्युटीवर जाताना आपल्या बॅगामध्ये तो कचरा गाड्यामध्ये भरतात आणि नेऊन टाकतात। शासकीय कर्मचारी, जबाबदार कर्मचारी हा कचरा बाहेर नेऊन फेकतात आणि त्याचप्रमाणे काही अपार्टमेंटवाले त्यांच्या दारामध्ये गाडी जाते पण 3ऱ्या मजल्यावरून त्यांना 4थ्या मजल्यावरून खाली उतरायचं जीवावर येतं आणि तेवढ्यामुळे तो कचरा घरात राहतो आणि मग तो रात्री बेरात्री आणून गावाच्या त्या ठिकाणी फेकला जातो। आज अशी मानसिकता झाली सगळ्यांची की घाण आम्ही करायची आणि नगरपालिकेने केव्हा उचलायची, घाण लोकांनी करायची आणि कधी उचलायची। म्हणजे 10 मिनिटात जरी कचरा साफ केला तर 5 मिनिटात पिढा घाण साफ होते। मग एवढ्या मोठ्या प्रचंड घंटागाड्या शहरामध्ये फिरतात, सगळ्यांना कॉल करतात आणि नागरिकांनी आपली जबाबदारी म्हणून हा कचरा किंवा आपलं शहर हे सुंदर शहर राहिलं पाहिजे, स्वच्छ शहर राहिलं पाहिजे, म्हणून अशा प्रकारे रस्त्यावर कचरा टाकलाच नाही पाहिजे। याच्यामध्ये काही मच्छीमार पण आहेत, याच्यामध्ये काही कोंबड्यावाले पण आहेत, हॉटेलवाले पण आहेत आणि काही तर पानपुरीवाले, भेळपुरीवाले, त्यांचा व्यवसाय संपला की ज्या लाखो रुपये खर्च करून आम्ही झाडं लावली त्या झाडांनाच ते त्यांचं मटेरियल टाकतात आणि त्याच्यामुळे ती झाडं पण जळून राहिलेली आहेत। तर हे
जबाबदार नागरिकांचे हे काही कर्तव्य नाहीये आणि म्हणून बुलढाण्यामध्ये खूप चांगले लोक राहतात, आजूबाजूला चांगले लोक राहतात. हे शहर आणि ह्या पूर्ण परिसर स्वच्छ राहावा याच्याकरता तुम्हाला घंटा गाडी कमी पडणार नाही. आज आम्ही घंटा गाडी देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी महोदयांनी सूचना दिल्या आहेत. गरज पडत मी पण पैसे त्यांना देईल. घंटा गाडी पडणार नाही, प्रत्येकाच्या दारात घंटा गाडी जाईल, पण कचरा घंटा गाडीतच टाका आणि कचरा रस्त्यावरही टाकू नका, गल्लीतही टाकू नका, घाण करू नका. एवढं आजची मीटिंग त्या अनुषंगाने या ठिकाणी झाली आणि या संदर्भात उपाययोजना करण्याकरता एक सगळ्या व्यापाऱ्यांची मीटिंग, सगळ्या संबंधित लोकांची बैठक मी त्या ठिकाणी बोलवणार आहे. आम्ही स्लोगन त्याच्यामध्ये करणार आहोत. सगळ्या अपार्टमेंटमध्ये जाऊन ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक हे जाऊन त्या लोकांना विनंत्या करणार आहेत की यापुढे आपण असं करू नका. आम्ही बुलेट कंपनीचे कॅमेरे त्या ठिकाणी लावणार आहोत की जेणेकरून त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गाड्या देखील झूम झाल्या पाहिजेत, ट्रेस झालं पाहिजे. आणि स्वच्छता दूत सुद्धा आम्ही या ठिकाणी उभे करणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो आम्ही सुरुवातीला सगळं जनतेचा पाठिंबा घेऊन किंवा जनतेला इन्व्हॉल्व करून आपण हे करणार आहोत. पण याही पुढे जर काही लोकांनी ऐकलं नाही तर मग 1000 रुपये दंडाप्रमाणे कारवाईचे देखील आदेश त्या ठिकाणी केले जातील. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910.